अभिनेता विकी कौशल यांनी घेतले घृष्णेश्वराचं दर्शन. अभिनेता विकी कौशल यांनी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतले. वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे विकी कौशल यांनी केला अभिषेक. थोड्याच वेळात क्रांती चौक येथील शिवस्मारकाला अभिवादन करण्यासाठी होणार दाखल. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. जीबीएस मुळे कोणीही घाबरून जाऊ नका, डॉक्टर राजेंद्र पाटील. जीबीएस आजार हा पूर्वीपासून असून तो आजार विषाणूपासून होतो. या आजारात सुरुवातीला पाय लुळे पडतात अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी केले आहे. जीबीएस विषयी अफवा पसरत आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवांना बळी पडू नये असे देखील डॉक्टर पाटील म्हणालेत. हा आजार झाल्यावर कोणीही घाबरून जाऊ नये. जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व उपचार उपलब्ध असल्याचं देखील जालना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी सांगितले आहे. जीबीएस बद्दल सर, जीबीएस हा जो विषाणू आलेला आहे याचे पेशंट काही जिल्ह्यामध्ये आहेत. आपल्या जिल्ह्यात काय परिस्थिती, आपण त्यावर सामान्य जनतेला काय आवाहन करणार? जीबीएस हा एक गुलेनबेरी सिंड्रोम म्हणून आजार आहे. हा आत्ता आलेला नाही आहे, वर्षानुवर्ष त्याचं चालूच आहे. गुलेनबेरी सिंड्रोम जो विषाणूपासून होतो. त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे पाय लुळे पडतात सुरुवातीला. जर तसं काही असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, आपलं आपण काही ठरवू नये. तसंच आज खूप या जीबीएसबद्दल खूप अफवा पसरत आहेत. अफवांना बळी पडू नये कोणीही. तुम्हाला खूप कमी प्रमाणात आजार आहे हा आणि आज आलेला नाही आहे. त्याच्यासाठी बळी न पडता आपण सगळ्यांनी डॉक्टरना दाखवून तपासून घेऊन ठरवावं, की डॉक्टरला ठरवू द्यावं की काय आजार आहे. आणि जर जीबीएस झाला तर याचा उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व सोयी उपलब्ध आहेत. राज्यभरामध्ये जे आहेत जीबीएसचे जवळपास 150च्या वर रुग्ण या ठिकाणी आढळून आलेले पाहायला मिळते. मात्र मग आपण आता जालना जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या वतीनं अलर्ट म्हणून तुम्ही काही व्यवस्था हा आजार आजच आलेला नाही आहे. सतत त्याचे 1-2 पेशंट भेटत असतात. वर्षाला 2, 4, 5, 10 पेशंट असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये भेटतात. आता पूर्ण महाराष्ट्राची जमा केल्याच्या नंतर तो आकडा जास्ती दिसू लागला आहे. पण हा असा काही एपिडेमिक असा आजार नाही आहे. त्याच्यापासून घाबरायची गरज कुणालाही, कोणत्याही नागरिकांना नाही आहे.
तब्बल 10 वर्षांनंतर धुळे जिल्ह्याला मिळाला विभागीय क्रीडा स्पर्धेचा मान। नाशिक विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन धुळे शहरात करण्यात आले असून जिल्हा क्रीडा संकुलनात या स्पर्धा होणार आहेत। तब्बल 10 वर्षांनंतर धुळे जिल्ह्यात या स्पर्धा होणार असून नाशिक विभागातील 5 जिल्ह्यातील महसूल कर्मचारी खेळाडू धुळे शहरात दाखल होणार आहेत। या क्रीडा स्पर्धेची तयारी जिल्हा क्रीडा संकुलनात पूर्ण करण्यात आली आहे। या क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी, बास्केटबॉल, 400 मीटर धावणे यासह 67 क्रीडा प्रकारांचा या स्पर्धेत समावेश असून 750 यामध्ये महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला आहे। उद्यापासून म्हणजे 7 तारखेपासून विभागीय महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन धुळे या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेचं उद्घाटन 7 तारखेला सकाळी 9 वाजता सन्माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे आणि 9 तारखेला या स्पर्धेचा समारोप विभागीय आयुक्तांच्या शुभ हस्ते होणार आहे। या स्पर्धेमध्ये नाशिक विभागातून एकूण 6 संघ सहभागी होणार असून या स्पर्धेत एकूण 14 वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा होणार आहेत आणि या 14 खेळांमध्ये एकूण 67 वेगवेगळे प्रकार आहेत। या स्पर्धा अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे। आलेल्या सर्व खेळाडूंची निवास व्यवस्था असेल, भोजन व्यवस्था असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मैदानाची जी व्यवस्था आहे ती जास्तीत जास्त चांगली करण्याचा या ठिकाणी प्रयत्न जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. जन्मदाखले घोटाळा प्रकरणी 100 जणांवर गुन्हे दाखल करावे, किरट सोमय्या। अंजनगाव सुरजी या ठिकाणी बोगस कागदपत्र देऊन बेनामी लोकांचे अर्ज करून जन्मदाखले घेतले। या प्रकरणी मी पोलिसांना 100 पुरावे दिले आणि तक्रार दिली। निश्चितच यावर गुन्हे दाखल होणार। काही जणांनी तर 1940 मधले टीसी दिले आहेत। 100 जणांवर गुन्हे दाखल करावे। या प्रकरणी अंजनगाव सुरजी तहसील कराडतील लोक यात सहभागी आहेत। जी समिती जिल्हाधिकारी यांनी स्थापन केली त्यावर सोमय्या म्हणाले की जिल्हाधिकारी यांनी हे प्रकरण दाबण्याचं काम केलं, त्याची पण चौकशी झाली पाहिजे। सोमय्या 100 पुरावे देऊ शकतो तर जिल्हाधिकारी काय करत होते? गुन्हा दाखल होणार ज्या 100 लोकांनी जे बांगलादेशी आहे, मी पुन्हा एकदा म्हणतो बांगलादेशी आहेत, हितला मुस्लिम आहे त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र आहे, हितला हिंदूंकडे आहे, हे बाहेरून आलेले आहेत कारण त्यांच्या सोबत डॉक्युमेंटच नाहीये। आणि असे फर्जी एक उदाहरण देतो, एका उर्दू शाळेत लिव्हिंग सर्टिफिकेट टीसी जोडलाय, ज्याचं टीसी जोडलंय ना ते केव्हा देण्यात आलं, तारीख केव्हाची 2023ची। त्याचं वय किती माहित आहे? 1932 मध्ये जन्म झाला, 1938 मध्ये शाळेत प्रवेश घेतला, 1939 मध्ये शाळा सोडली। त्या व्यक्तीचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे 2023 मध्ये घेण्यात आलं। मला हिंदुस्थानाची कुठली अशी शाळा की ज्याच्याकडे 39 चे रेकॉर्ड आहे, 38 चे रेकॉर्ड आहे, फर्जी लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यात आलं आहे। शेकडो फर्जी टीसी देण्यात आलेले आहे, कॉम्प्युटर प्रिंटआउट देण्यात आले आहेत, फक्त आधार कार्डाच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत। आणि म्हणून माझी मागणी आहे, या 100 जे पुरावे दिले आहेत त्या 100 लोकांवर ताबडतोब FIR दर्ज करावा आणि यात तहसीलदार कार्यालयातले काही लोक इन्व्हॉल्व आहेत, काही एजंट इन्व्हॉल्व आहेत आणि काही वकील पण इन्व्हॉल्व आहेत। कारण की माहीत असताना की व्यक्ती इथे नाही आहे, म्हणजे मी त्यांना 1 डझन असे अर्ज दिले आहेत की ती व्यक्ती तहसीलदारकडे कधी आलीच नाही, ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही माहीतच नाही, त्यांनी अर्जही केला नाही, त्याच्यासाठी दुसरा कोणी अर्ज केला। या सगळ्यांवर कारवाई होणार।
राष्ट्रद्रोहाची कारवाई तहसीलदार कार्यालयावर होणार आणि या सगळ्यांना बांगलादेश परत पाठवले जाणार। हे 100 पुरावे मी दिले आहेत, पण सगळे 14 ते 84 अर्ज तपासावे अशी माझी मागणी आहे। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? ठाकरे गटाचे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन। राज्य सरकारच्या कृषी धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटच्या कार्यकर्त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन छेडले। सोयाबीनला 8,000 रुपये, कापसाला 10,000 रुपये आणि तुरीला 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, तसेच नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी सुरू करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात असताना घोषणाबाजीने परिसर दान आणला। शिवसैनिक जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा आग्रह धरत होते, मात्र पोलिसांनी गेटवरच त्यांना अडवले। त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली। काही क्षण वातावरण तणावपूर्ण होते, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली। तर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येत असलेल्या मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यातील वाहनांवर कपाशी व तुरीचे झाड फेकण्याचा प्रयत्न केला। यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला आहे। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अमरावती पक्ष अमरावती जिल्ह्याच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी आम्ही सोयाबीन, तूर, कापूस याच्या भावासाठी मागणी करण्यासाठी इथं आलो, पण जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्याबद्दल एवढाही कळवळा नाही आहे की या 3 तिघाळा कामबिगाळा सरकारच्या अडचणीत त्यांच्या दबावाखाली वागत आहे आणि आम्हाला शेतकऱ्याला या भाव द्यासाठी मागणी करायसाठी निवेदन द्यायला जाऊ देत नाही आहे। आम्ही सांगतोय 5 मिनिटात जर हे आले नाही तर आम्ही सगळं फेकून देऊ त्याच्या अंगावर। Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. दहिसर टोल प्लाझा येथील वाहतूक कोंडीमुळे परिवहन मंत्र्यांनी कंत्राटदारांवर केला रोष व्यक्त। दहिसर टोल प्लाझा येथे टोल फ्री नंतरही वाहतूक कोंडी सुरूच आहे, ज्यामुळे नागरिकांना तासनतास विलंब होत आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानक दहिसर टोल प्लाझाला भेट दिली, परिस्थितीची तपासणी केली आणि कंत्राटदारांवर राग व्यक्त केला। मंत्र्यांनी कंत्राटदारांना इशारा दिला की त्वरित कारवाई न केल्यास सरकार आक्रमक भूमिका घेईल। फ्लायओव्हर प्रोजेक्टचे विहंगाव लोखंड, मीरा भियंदर शहरातील वाढत्या रहदारीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी मेट्रो लाईन पासून 3 उड्डाणपूल बांधकाम काम सुरू केले गेले आहे। यापैकी एक पूल मागील वर्षी वाहतुकीसाठी उघडला होता,
मंत्री सरनाईक यांनी आश्वासन दिले आहे की उर्वरित 2 पुलांपैकी दुसऱ्या बांधकामाचे बांधकाम 1 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होईल आणि तिसरा पूल ऑगस्टच्या अखेरीस पूर्ण होईल. नागरिकांना दिलासा मिळेल का? परिवहन मंत्र्यांच्या तपासणी दौऱ्यानंतर प्रशासनाने कामाची गती वाढवल्याच्या सूचना दिल्या आहेत. हा प्रकल्प येत्या काही महिन्यातच पूर्ण झाल्यास दहिसर टोल प्लाझा जवळील रहदारीची कोंडी बऱ्यापैकी कमी होईल. शॉर्ट में दे दीजिए, शॉर्ट में एक एवढा वरती आहे बाबा, तू खाली चल ना. प्रमुख पदी निवड झाली आहे. मैं मीरा भाईंदर शहर के जनता का आभार व्यक्त करना चाहता हूं कि महायुति सरकार को उन्होंने वापस विजयी बना, इतना बहुत बहुमत हमें प्राप्त हुआ. आज इस शहर का विधायक और राज्य का मंत्री के रूप में मैं दहिसर टोल नाके पे हमारे सभी अधिकारी जो MMRDA के हैं, ट्रैफिक के अधिकारी, हमारे म्यूनिसिपल कमिश्नर है, इनके साथ दौरा किया और इस दौरे के दरमियान हमें ये महसूस हुआ कि दहिसर टोल नाके पे जो ट्रैफिक जाम होता है उसकी वजह ठेकेदार की मनमानी है. और ठेकेदार को हमने इंस्ट्रक्शन दिया कि मुंबई से आने वाली 2 लेन सिर्फ हेवी व्हीकल को देना चाहिए. जो कमर्शियल एंगल से हम देखते हैं और उनको टोल भरना पड़ता है, और जो फ्री व्हीकल है उनको 2 लेन देना चाहिए ताकि ट्रैफिक की समस्या बड़े पैमाने पे आएगी नहीं. और मुंबई की तरफ जाने वाले लोगों को 3 हेवी व्हीकल के अलावा 3 फ्री व्हीकल जो है टोल फ्री में उनको जो सहूलियत मिली है उनको हमने ऐसे अनुमति दी कि ये 3 लेन उनके लिए फ्री किया जाए. और इसकी वजह से दहिसर टोल नाके की जो है ट्रैफिक की समस्या में बहुत बड़े पैमाने पे सुधार हो सकता है, क्योंकि माननीय मुख्यमंत्री तात्कालीन जो एकनाथ शिंदे जी थे, उन्होंने टोल फ्री की जो मांग थी हमारी, वो मांग पूरी कर दी थी इलेक्शन के पहले. और फिर भी लोगों को टोल माफ़ी तो मिली थी, मगर ट्रैफिक की समस्या का हल नहीं निकला था. तो आज हल निकलने के लिए हमने ये उनको इंस्ट्रक्शन दे दी है. वापस हम सोमवार को वहाँ पे जाके हमारे इंस्ट्रक्शन के अनुसार काम हो रहा है कि नहीं वो देखेंगे. साथ ही में MMRDA के अधिकारी यहाँ पे है, हमने उनको ये भी इंस्ट्रक्शन दे दिया कि किसी भी हालत में यही साल दिसंबर तक ये मेट्रो दहिसर तक चलनी चाहिए ताकि लोगों को सहूलियत मिले, मीरा भाईंदर की जनता को न्याय मिले. और हमने तो 2009 में जब भी पहली बार मैं इस शहर का विधायक बना, तभी मैंने ऐलान किया था कि किसी भी हालत में हमारी सरकार आएगी तो हम यहाँ पे मेट्रो ले आएंगे. और 2014 में हमारी सरकार आने के बाद मैंने जो वादा किया था वो पूरा किया और मीरा भाईंदर में मेट्रो चली. साथ ही में उस दौरान हमारी एडिशनल कमिश्नर थी MMRDA की सोनिया सेठी मैडम, उनका एक दौरा आयोजित किया था. और उस दौरे में शहर में ट्रैफिक की समस्या को हल करने के लिए ये 3 फ्लाईओवर का निर्माण होना चाहिए ऐसा मैंने कहा था, और उन्होंने उसको सैंक्शन भी दे दिया. और उसके तहत अभी ये 1 फ्लाईओवर जो है खुला हो गया. दूसरा फ्लाईओवर जो है अभी 19 फरवरी को शिव जयंती उसके दौरान खुला होना चाहिए, ऐसे मैंने सूचना अधिकारियों को दी है. और साथ ही में आगे का जो फ्लाईओवर है वो अगस्त महीने के एंड तक होना चाहिए, ऐसी सूचना मैंने दी है. तो ये तीनों फ्लाईओवर अगर शहर में खुले हो जाते हैं तो ट्रैफिक की समस्या का जो है वो हल निकल जाएगा. और मीरा भाईंदर शहर को इसी साल में मेट्रो की जो सहूलियत है वो देने की हमारी जो योजना है वो योजना साकार हो जाएगी. महत्वाचा व्हिडिओ महाराष्ट्रामधील प्रिय जनतेने अवश्य एकदा हा व्हिडिओ पूर्ण पाहावे ही आग्रहाची नम्र विनंती. आपल्याला नेहमीच सर्दी असते, आपल्याला नेहमीच पित्त म्हणजेच ऍसिडिटी होते, पोट साफ होत नाही, भूक लागत नाही, नेहमीच रक्ताचं प्रमाण कमी असतं, नेहमीच आळशीपणा वाटतो. संतती होण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी प्रयत्न असफल होतात. दिवस राहतात पण गर्भ टिकत नाही, त्वचा विकार बरा होत नाही, अंग नेहमीच गरम असतं म्हणजेच अंगात नेहमीच ताप असतो. याचा अर्थ हाडीतापाची लक्षणे असतात. आपल्याला डायबिटीज आहे, तसेच ब्लड प्रेशरचा त्रास आहे, शारीरिक थकवा नेहमीच राहतो, हाडे नेहमीच दुखतात. कितीही ट्रीटमेंट केली तरी औषधापुरते बरे वाटते. आपल्याला पक्षाघात झाला आहे, व्हायरल इन्फेक्शन नेहमीच होतं, वजन काही केलं तरी वाढत नाही, वजन काही केलं तरी कमीच होत नाही, झोप येत नाही किंवा कमीच लागते, PCOD त्रास नेहमीच होतो, हार्मोनल इनबॅलन्स होतो, त्याला आपण मासिक पाळी वेळेस येत नाही किंवा अवेळी येते असं म्हणता येईल. दरवर्षी टायफॉइड, डेंग्यू, चिकनगुनिया तसेच अनेक व्हायरल इन्फेक्शन होणं. आपण 100% आजपर्यंत ऐकलं असेल की पोटाच्या विकारामुळे सगळे आजार होतात.
हो, हे अगदी खरे आहे. मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो. फरशी जर रोज निरमा तसेच क्लीन लिक्विडने साफ केली तर फरशी कालांतराने खराब होईल. तसेच नेहमीच पित्त तसेच पोट साफ करण्यासाठी औषध घेऊन काय खराब होईल याचा विचार करण्यासाठी आपण सक्षम आहात. याचं मूळ कारण आहे हाडी ताप, म्हणजेच शारीरिक पचनक्रिया बिघडणे. तलवार ही वापर करणाऱ्यावर अवलंबून असते. जीवन द्यायचं की त्याला मारायचं. तसेच ज्ञानाबद्दल सुद्धा आहे. उपयोग चांगला की वाईट करायचा ते आपणच ठरवायचं असतं. आतापर्यंत महाराष्ट्रामधील हजारो रुग्ण बरे झाले आहेत. असा एक फॉर्म्युला मी स्वतः तयार केलेला आहे. आपण सर्व प्रयत्न करून शेवटी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी या. माझ्या YouTube चॅनल तसेच फेसबुक पेजवरही आपण पाहू शकता. 20 वर्ष वैद्यकीय सेवेचा अनुभव तसेच 7 वर्ष सरकारी सेवेचा अनुभव, अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, 18 कोरोना योद्धा सन्मान प्राप्त. दर महिन्यामध्ये ट्रीटमेंटसाठी 50 अपॉइंटमेंट घेतल्या जातील. श्री स्वामी समर्थ. जेव्हा विज्ञान आणि अध्यात्म एकत्र असते तेव्हा त्यालाच लोक चमत्कार म्हणतात. फक्त अट एकच आहे आमची. देहू गावामध्ये येऊन आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल. संपर्क डॉक्टर प्रमोद रामराव लोहार, श्री मेडिकेअर क्लिनिक, गाथा मंदिरासमोरच देहूगाव, पुणे. 98 22 45 69 82. धन्यवाद. अभिनेता विकी कौशलला पाहण्यासाठी तरुणांची गर्दी. प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजीनगर शहरात येणार असल्यामुळे मुख्य समजल्या जाणाऱ्या क्रांती चौकात तरुणांची मोठी गर्दी होती. ती गर्दी लक्षात घेता पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त लावला होता. विकी कौशल क्रांती चौकात दाखल होताच तरुणांनी एकच जल्लोष केला. यावेळी विकी कौशलने चाहत्यांना हात जोडून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत विकी कौशलने अभिवादन केले. एका चाहत्याने विकी कौशलच्या हातात एक भगवा झेंडा दिला होता. तो भगवा झेंडा घेऊन विकी कौशलने उत्साहाने फडकवला. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp, 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा मराठा समाजाने केला निषेध. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काढण्यात आली निदर्शने. सुप्रसिद्ध अभिनेते आणि शिवव्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा संपूर्ण राज्यभरातून आणि शिवप्रेमी मधून निषेध व्यक्त केला जात आहे. प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ पुण्यात त्यांच्या निवासस्थानाबाहेर देखील शिवप्रेमींनी आंदोलन करण्यात आले होते. जय शिवराय. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत. राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटण्याच्या प्रसंगाचे वक्तव्य अगदी हीन पद्धतीने केलेलं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी उपस्थित आलो आहे. यापुढे जर असे वक्तव्य कोणत्या व्याख्यात्याने केले तर संभाजी ब्रिगेड कधी खपवून घेणार नाही आणि त्यांना काळे फासल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत की या राहुल सोलापूरकरवरती कठोर गुन्हा दाखल करून याच्यावरती कारवाई करावी असे आम्ही निवेदन देण्यात येणार आहे. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp, 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. साखरी टोला सालेकसा मार्गाची दुरवस्था. रस्त्यावर खड्डे पडल्याने विद्यार्थ्यांना होतोय त्रास. सालेकसा तालुक्याला जोडणारा मुख्य मार्ग
साखरी टोला ते सालेकसा या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे या मार्गाने येणारा जाणारा नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठा शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागतो। अनेक अपघात या मार्गावर होतात। सध्या आमगाव सालेकसा मार्गावरील वाघनदी पूल हा धोकादायक असल्याने सालेकसा जाणारी वाहतूक साखरी टोला या मार्गावरून जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहने या रस्त्यावरून जातात आणि या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे आणि अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत। या रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत। त्यामुळे हा मार्ग लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी आता विद्यार्थी करत आहेत। आता आहे की आम्ही दररोज शाळेला जातो तर आम्हाला खूप त्रास होते, कारण इथे खूप मोठे मोठे गड्डे आहेत आणि इथे खूप अपघात होतात। आम्ही दररोज येणारे जाणारे जे लोक आहेत जे इथे प्रवास करतात त्यांना खूप त्रास होते। मोठे मोठे ट्रक गाड्या इथं ॲक्सिडेंट वगैरेही होतात ह्या गड्ड्यामुळे आणि समोर जे रस्ता आहे तिथं पण मोठे मोठे गड्डे आहेत। साखरी टोला आणि सालेकसा रोड आहे। माझी शासनाला हीच विनंती आहे की ही रड्डे लवकरात लवकर दुरुस्त करा, कारण की येणार जाणाऱ्यांना खूप त्रास होते। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। इंडियन वुमन्स अँड चिल्ड्रन फाउंडेशन रोटरी क्लबच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न। भिवंडी शहरातील वाजेंगी हॉल येथे व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। इंडियन वुमन्स चिल्ड्रन फाउंडेशन, इंडियन फायर सेफ्टी सिक्युरिटी ऑफ इंडिया भिवंडी रोड, रुलारू रोटरी क्लब यांच्या पुढाकाराने शाळेतील शिक्षक यांच्यापासून या कार्यक्रमाची सुरुवात केलेली असून कुठल्याही प्रकारचे आपत्ती आली असता त्याला कसं तोंड द्यायचं, मग ती आपत्ती आपल्या आगेची असो अन्यथा पावसाच्या संदर्भात असो, अशा प्रकारच्या आपत्त्या आपल्याला न सांगता येतात। अशा वेळी प्रसंग सावधान राखून आपण स्वतःचा बचाव कसा करावा, त्याचप्रमाणे आपल्यासोबत जे सहकारी आहेत किंवा आपले मुलं आहेत किंवा विद्यार्थी आहेत ते कुटुंबात त्यांचा बचाव कसा करावा हे शिकवण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे। महानगरपालिकेतर्फे त्यांना आम्ही सर्व प्रकारचे सहाय्य करू आणि अशा प्रकारच्या कार्यशाळा मोठ्या प्रमाणात मी पुढे नक्कीच करूया। प्लीज, आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे महापालिकेचा तो 24 तास कार्यरत असतो, त्याचबरोबर त्याच्या पुढे मला ती काळजी नाही। परंतु माझी अशी इच्छा आहे की अशा प्रकारची संकटे आपल्याला येऊच नये आणि जर कदाचित असं संकट आलं तर ते संकटावर मात करण्याची आपण संपूर्ण लोक सक्षम असतो किंवा केवळ प्रशासकीय यंत्रणा या कामांमध्ये परिपूर्ण जाणीव झाली किंवा आपल्या कर्मचाऱ्यांना जर जाणीव झाली तर सगळ्यांनीच मिळून एक मदत तयार होतो आणि एक मास स्केलवर आपण आपत्तीचा पूर्णपणे यशस्वीपणे सामना करू शकतो। या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित केलेली आहे इंडियन वुमेन अँड चिल्ड्रन फाउंडेशन, त्याचप्रमाणे इंडियन फायर सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफ इंडिया ही एक संस्था आणि भिवंडी रूरलचा जो रोटरी क्लब आहे, या तिघांनी मिळून पुढाकार घेऊन भिवंडी महापालिकेच्या अखत्यारीतील आपल्या शाळेतले जे शिक्षक आहेत त्यांच्यापासून या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे की कुठल्याही प्रकारची आपत्ती आली असता त्याला कसं तोंड द्यायचं, मग ती आपत्ती आपल्या आगीची असो अन्यथा पावसाच्या संदर्भात असो किंवा एखादा एपिडेमिक असो, अशा प्रकारच्या आपत्त्या आपल्याला न सांगता येतात। अशा वेळी प्रसंगावधान राखून आपण स्वतःचा बचाव कसा करावा, त्याचप्रमाणे आपल्याबरोबर जे सहकारी आहेत किंवा आपले मुलं आहेत किंवा विद्यार्थी आहेत किंवा कुटुंब आहे त्यांचा बचाव कसा करावा हे शिकवण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे। महापालिकेतर्फे त्यांना आम्ही सर्व प्रकारचं सहाय्य करू आणि अशा प्रकारच्या कार्यशाळा मोठ्या प्रमाणात आम्ही पुढे नक्कीच करूया। आपली जी आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे महापालिकेचा तो 24 तास कार्यरत असतो, त्याचप्रमाणे आपलं फायर डिपार्टमेंट आहे ते आपण अत्याधुनिक केलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यापुढे मला ती काळजी नाही। परंतु माझी अशी इच्छा आहे
की अशा प्रकारचे संकट आपल्याला येऊ नये आणि जर कदाचित असं संकट आलं तर ते संकटावर मात करण्यासाठी आपण संपूर्ण लोक सक्षम असो किंवा केवळ प्रशासकीय यंत्रणा या कामामध्ये पूर्ण पडते असं होत नाही, पण नागरिकांना जर ह्याची जर जाणीव झाली किंवा आपल्या कर्मचाऱ्यांना जर जाणीव झाली तर सगळ्यांची मिळून एक मदत तयार होते आणि एक मास स्केलवर आपण आपत्तीचा पूर्णपणे यशस्वीपणे सामना करू शकतो। या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित झालेली आहे, त्याबद्दल ह्या सर्व कार्यशाळा आयोजित करणाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की ह्याच्यापुढे देखील आपण अशा प्रकारचं प्रबोधन करावं। यासाठी महापालिका सदैव आपल्या सहाय्यासाठी तत्पर आहे। धन्यवाद। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? जालन्यात पशुप्रेमींनी पालकमंत्र्यांची केली कान उघडी, कत्तलखान्यास केला कडाडून विरोध। जालना येथे नियोजित कत्तलखाना उभारणी स्थगिती देण्याच्या मागणीसाठी आज बागेश्वर धाम समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की पालकमंत्री महोदयांनी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद जालना येथे नियोजित कत्तलखान्यासंदर्भात माहिती दिली होती, तरी जालना येथे कत्तलखाना होऊ नये, सदर नियोजनाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जीवदयेला देशभरात प्रोत्साहन देत आहेत। आज लाखो पशु पक्ष्यांचा प्रशासनाच्या मदतीतून सांभाळ सुरू आहे, तर जालना हे अहिंसा परमधर्माचा संदेश देणारे महसा श्री गुरु गणेशजी महारासा यांची समाधीस्थळ असलेले शहर आहे। लाखो देशभरातून समाधीच्या दर्शनासाठी लोक येत असतात, तसेच प्रभू श्रीरामाच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली भूमी असून अशा पवित्र भूमीमध्ये निष्पाप जीवांचा बळी घेऊन समृद्धी येणे अशक्य आहे। जालना येथे सकल हिंदू समाज अनेक दशकांपासून गोवंश सेवा तसेच जीवदयेचे पवित्र कार्य करत आहे। देशाला संस्कृतीची, मानवतेची, जीवदयेची शिकवण देणाऱ्या संत महात्म्यांची ही भूमी असून येथे जीव हत्येचे दृष्ट कार्य होऊ नये। आमच्यासह विविध संघटनांचा या नियोजित कत्तलखान्यास मोठा विरोध आहे। त्याचप्रमाणे जालना शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या होत आहे। यासाठी वेळोवेळी गौरक्षक पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आणत आहेत, परंतु पोलिसांच्या मदतीने पाहिजे तशी कडक कारवाई होत नाही। त्यामुळे गोवंश हत्या बंद झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे। याबाबत माध्यमांशी बोलताना निवेदनकर्त्यांनी सांगितले की जालन्याच्या पालकमंत्री या पशुप्रेमी असलेल्या पार्टीशी जोडलेले असतानाही जालन्यात कत्तलखान्याचा प्रस्ताव मांडणे म्हणजे फार मोठे विरोधाभास आहे। येथे मनुष्यास 10 दिवस, 15 दिवस, 1 दिवस, 1 महिना पाणी मिळत नसताना कत्तलखाने सुरू करून त्यासाठी वारेमाप पाणी खर्च करण्यापेक्षा शहरातील नागरिकांना तसेच उन्हाळ्यामध्ये भटकंती करत असलेल्या पशु पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था करा, अशी पालकमंत्र्यांची कान उघडणी निवेदनकर्त्यांनी केली आहे। आपण या विषयाची सखोल दखल घेऊन वरिष्ठ स्तरावर प्रशासनाला कळवून तात्काळ कारवाई करावी। कारवाई न झाल्यास लोकशाही पद्धतीने जीविदयासाठी आंदोलने व आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, जालना ही पावन धर्मीय, पावन प्रेमी, अहिंसेचे प्रेमी पुजारक असलेल्या जैन धर्मियाची, जैन लोकांची ही पावनभूमी आहे। परंतु या ठिकाणी जे आत्ता पालकमंत्र्यांनी एक बैठकीमध्ये जी घोषणा केलेली आहे की इथं मेंढी, शेळी मेंढीचं
स्लॉटर हाऊस करणारे, इथून एक्सपोर्ट इम्पोर्ट करणारे. तर जे की आपल्याला जसं माहिती आहे की आपण जैन धर्मीय व हिंदू धर्मीय हे अहिंसेचे पुजारक असतो. परंतु जर जर आपली स्लॉटर हाऊसची निर्मिती झाली तर इथं नेहमी रोजच्या रोज इथं शेकडो जनावरांची कत्तल होईल. तर आम्हाला अशी मागणी होती की इथं जे स्लॉटर हाऊस आहे त्याची निर्मिती होऊ नये. आणि काही गैरसमज निर्माण झालेला होता पूर्ण हिंदू बांधवामध्ये की जसे की इथं गोवंशाची कत्तल वगैरे होणार आहे. परंतु आमचं जर कलेक्टर साहेबांसोबत बोलणं झालं त्यावेळेस त्यांनी ती गोष्ट क्लिअर केलेली आहे की अशा प्रकारचे कुठलेही इथं कार्य होणार नाही. आपण नेहमी महत्त्वाचा व्हिडिओ महाराष्ट्रामधील प्रिय जनतेने अवश्य एकदा हा व्हिडिओ पूर्ण पाहावे ही आग्रहाची नम्र विनंती. आपल्याला नेहमीच सर्दी असते, आपल्याला नेहमीच पित्त म्हणजेच ऍसिडिटी होते, पोट साफ होत नाही, भूक लागत नाही, नेहमीच रक्ताचं प्रमाण कमी असतं, नेहमीच आळशीपणा वाढतो. संतती होण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी प्रयत्न असफल होतात. दिवस राहतात पण गर्भ टिकत नाही, त्वचा विकार बरा होत नाही, अंग नेहमीच गरम असतं म्हणजेच अंगात नेहमीच ताप असतो. याचा अर्थ हाडीतापाची लक्षणे असतात. आपल्याला डायबिटीज आहे, तसेच ब्लड प्रेशरचा त्रास आहे, शारीरिक थकवा नेहमीच राहतो, हाडे नेहमीच दुखतात, कितीही ट्रीटमेंट केली तरी औषधापुरते बरे वाटते, आपल्याला पक्षाघात झाला आहे, व्हायरल इन्फेक्शन नेहमीच होतं, वजन काही केलं तरी वाढत नाही, वजन काही केलं तरी कमीच होत नाही, झोप येत नाही किंवा कमीच लागते, PCOD त्रास नेहमीच होतो, हार्मोनल इनबॅलन्स होतो, त्याला आपण मासिक पाळी वेळेस येत नाही किंवा अवेळी येते असं म्हणता येईल. दरवर्षी टायफॉइड, डेंग्यू, चिकनगुनिया तसेच अनेक व्हायरल इन्फेक्शन होणं. आपण 100% आजपर्यंत ऐकलं असेल की पोटाच्या विकारामुळे सगळे आजार होतात. हो, हे अगदी खरे आहे. मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो. फरशी जर रोज निरमा तसेच क्लीन लिक्विडने साफ केली तर फरशी कालांतराने खराब होईल. तसेच नेहमीच पित्त तसेच पोट साफ करण्यासाठी औषध घेऊन काय खराब होईल याचा विचार करण्यासाठी आपण सक्षम आहात. याचं मूळ कारण आहे हाडी ताप म्हणजेच शारीरिक पचनक्रिया बिघडणे. तलवार ही वापर करणाऱ्यावर अवलंबून असते. जीवन द्यायचं की त्याला मारायचं. तसेच ज्ञानाबद्दल सुद्धा आहे. उपयोग चांगला की वाईट करायचा ते आपणच ठरवायचं असतं. आतापर्यंत महाराष्ट्रामधील हजारो रुग्ण बरे झाले आहेत. असा एक फॉर्म्युला मी स्वतः तयार केलेला आहे. आपण सर्व प्रयत्न करून शेवटी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी या. माझ्या YouTube चॅनल तसेच फेसबुक पेजवरही आपण पाहू शकता. 20 वर्ष वैद्यकीय सेवेचा अनुभव तसेच 7 वर्ष सरकारी सेवेचा अनुभव, अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, 18 कोरोना योद्धा सन्मान प्राप्त. दर महिन्यामध्ये ट्रीटमेंटसाठी 50 अपॉइंटमेंट घेतल्या जातील. श्री स्वामी समर्थ. जेव्हा विज्ञान आणि अध्यात्म एकत्र असते तेव्हा त्यालाच लोक चमत्कार म्हणतात. फक्त अट एकच आहे आमची. देहू गावामध्ये येऊन आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल. संपर्क डॉक्टर प्रमोद रामराव लोहार, श्री मेडिकेअर क्लिनिक, गाथा मंदिरासमोरच देहूगाव, पुणे. 98 22 45 69 82. धन्यवाद. कॉमेडियन प्रणित मोरे याला मारहाण करणाऱ्या 10 जणांवर सोलापुरात गुन्हा दाखल. सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात करण्यात आला गुन्हा दाखल. सोलापुरातील एका हॉटेलमध्ये प्रणित मोरे यांचा कार्यक्रम सुरू असताना त्यांना करण्यात आली होती मारहाण. प्रणित मोरे हे स्वतः सोलापूरला येऊ न शकल्याने दूरध्वनीवरून पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 115 189 नुसार दाखल करण्यात आला गुन्हा. यातील 10 पैकी 8 जणांची ओळख पटली असून 5 जणांना सोलापूर पोलिसांनी घेतलं आहे ताब्यात. कॉमेडियन प्रणित मोरेने बॉलिवूड अभिनेता वीर पहारिया यावर केला होता विनोद. त्यामुळे चिडून काही जणांनी प्रणित मोरेला केली होती मारहाण. वीर पहारिया हे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू आहेत. प्रणित मोरे यांना मारहाण झाली, त्यांच्यावर कारवाई करण्यात म्हणून आलेले म्हणून ऐकण्यात आलं. किती जणांवरती कारवाई झाली? प्रणित मोरे यांना 2 तारखेला जी मारहाण करण्यात आलेली आहे, स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे आपल्याकडे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांनी सदरील बाबत माहिती टाकली. त्या अनुषंगाने त्यांच्याशी संपर्क करण्यात आला. ते सध्या सोलापूरमध्ये येऊ शकत नाहीत, या अशा स्वरूपाचे त्यांनी माहिती सांगितल्यावरून हॉटेल चालक ज्या ठिकाणी त्यांना ही मारहाण झाली, हॉटेल चालकांना संपर्क करून हॉटेल मॅनेजरच्या तक्रारीवरून
भारतीय न्याय संहिता कलम 115-189 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकूण 10 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. त्यापैकी 8 लोकांना म्हणजे ओळखण्यात आलेलं आहे आणि त्या आयडेंटिफाईड 8 लोकांपैकी आज 5 इसमांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पुढील तपास सुरू आहे. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. चोपडा मार्केटमध्ये तुरीची आवक वाढली. तुरीला 6,800 ते 7,000 पर्यंत मिळतोय भाव. चोपडा तालुक्यात यावर्षी रब्बीच्या पेरणीमध्ये तुरीसोबत हरभराची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केली आहे. सध्या रब्बीच्या पिकांची काढणी सुरू असल्याने चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी मोठ्या प्रमाणात तूर आणताना दिसत आहे. आवक यावर्षी मोठ्या प्रमाणावर असल्याने तुरीला 6,800 ते 7,000 पर्यंत भाव मिळत आहे. येणाऱ्या काही दिवसात जम्बो हरभरा, गावरान लाल हरभरा याची आवक वाढणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील काढण्यात येणारा जो माल आहे तो संपूर्ण कोरडा जर आणला तर त्या मालाला चांगला भाव मिळू शकतो. शेतकरी शेतातून काढल्यानंतर माल तसाच मार्केटला विक्रीसाठी आणत असल्याने काल माल ओला असतो, त्यामुळे त्याला भाव कमी मिळतो. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी शेतकऱ्यांना आव्हान केलं आहे की येणाऱ्या दिवसात हरभरा विक्रीसाठी आणताना तो कोरडा. मागच्या आठवड्यापासून तुरीची आवक चांगल्या पद्धतीने वाढत आहे. आज जवळपास काल आणि आजचे जर आवक पाहिली आपण मार्केट कमिटीमध्ये तर जवळपास 800 ते 1000 क्विंटलची तुरीची आवक येते. येत्या 8 ते 10 दिवसात आपल्याकडे नवीन येणारा व्हिटू चना, मेक्सिको आणि आपण जो गावरान चना म्हणतो तो येत्या 8 दिवसात आपल्याकडे मार्केट कमिटीला चांगला यायला सुरुवात होईल. माझी शेतकरी बांधवांना एकच कडकडीची विनंती आहे की येणारा जो व्हिटू आणि जो चण्याचा माल राहील तो थोडा ड्राय जर आला तर आपल्याला रेट चांगले मिळतील. जर त्याच्यात मॉइश्चरचं प्रमाण अधिक असल्या कारणाने त्याला व्यापाऱ्यांकडे सुकवण्याला जागा नसल्यामुळे त्याला दर कमी मिळतात. तर शेतकऱ्यांना एकच विनंती करतो की ड्राय करूनच माल पाठवा, घाई गडबड करू नका, रेट आपल्याला चांगले मिळतील. तुरीला काय भाव चालू आहे? आपण तुरीला सरासरी 6600 रुपये बाजार मिळत आहेत. एक चांगल्या क्वालिटीची जर राहील तर 6800 ते 7000 पर्यंत बाजार आहे तुरीला. आणि लिलाव किती याचा तो आपल्या मार्केटला? आपल्या चोपड्या मार्केटला 2 सत्रामध्ये लिलाव होत आहेत. एक सकाळी 10:30-11 वाजेला लिलाव चालू होतो आणि दुपारच्या सत्रात 4:30 नंतर एक दुसरा लिलाव चालू होतो. अशा दिवसभरात 2 सत्रांमध्ये आपल्याकडे भुसार मालाचे लिलाव होतात. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे